मिरची पीक म्हटलं की त्यामध्ये थ्रिप्स येणार. आता हे 32-33 दिवसाचं क्रॉप झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रसशोषक किडींचं आक्रमण वाढलं, थ्रिप्सचा अटॅक वाढला की अशा वेळेस झाडाचे जे पानं आहे ते गोळा व्हायला सुरुवात होते. मग ते पानं गोळा झाले की शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे, तर एक पहिली प्रायमरी गोष्ट सांगेल, 5व्या-6व्या दिवशी आपल्या मिरची पिकामध्ये स्प्रे गेलाच पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, एक चांगला स्प्रे सांगतो ज्यामुळे तुम्हाला 10 ते 12 दिवसाचं कव्हरेज भेटेल. या स्प्रेमध्ये तुम्हाला वापरायचं आहे सिवा न्यूट्रास्युटिकलचं कुबोटो हे इन्सेक्टिसाइड. तर हे आपल्याला 200 लिटरसाठी 200 ml घ्यायचंय. सोबत तुम्हाला डुवान वापरायचंय. डुवान वापरल्यामुळे त्या डुवानचा कडूपणा जो आहे तो आपल्या पिकावरती 15 दिवस टिकतो. मग ते 15 दिवस आपलं पीक कडू असल्यामुळे रसशोषक किडींचा जो अटॅक आहे तो आपल्या पिकावरती कमी होतो. डुवान आपल्याला 400 ml वापरायचंय 200 लिटरच्या टिपासाठी. सोबत तुम्हाला सिलिकॉनचा वापर करायचा आहे. इथं मी रिकमेंड करेल तुम्हाला प्रोटोसिलचा वापर करा. त्यामुळे काय होईल की अॅमिनो प्लस सिलिकॉन जाईल. यामध्ये 60% सिलिकॉन आणि 40% अॅमिनो ऍसिड आहे. तर तुमच्या पिकाला अॅमिनो ऍसिडची उपलब्धता होईल. प्लस दुसरी गोष्ट, पिकाला सिलिकॉन गेल्यामुळे पिकाचं जे पान असतं त्या पानावरती लेअर बसतो. लेअर झाल्यामुळे आपल्या पिकावरती थ्रिप्सचा अटॅक जास्त प्रमाणात होत नाही, कारण झाडाचं पान सुद्धा रफ झालेलं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रोटोसिलचा वापर आपल्याला 250 ग्रॅम करायचा आहे आणि AP80 सेवा न्यूट्रास्युटिकलची स्टिकर आपल्याला 40 ml घेऊन ही फवारणी आपल्या पिकावरती करायची आहे. जबरदस्त रिझल्ट भेटतील. स्टे ट्यून्ड.